क्रांती त्यांनी जगाला फार छान संदेश दिलाय. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अर्थातच ज्ञानाचे शोधक प्रतीक म्हणून ज्यांची वेगळी ओळख आपण नक्कीच नेहमी करत असतो. भारताचे पहिला बॉल इनसाइड आउट अनोख्या शैलीने इम्प्रोवाइज करत असताना बॉल बसलाय. बॉल बदलला होता. समर्पकता आपल्याला improvise बैठा फटका horizontal guided stroke. तिसरा lock swing the ball. फेवरेट साइड ऑफ साईराज पंडित आणि त्याचा पेटेंट स्ट्रोक मात्र त्यानं लगावलाय. अजून एक सलगचा दुसरा चौकारने रणसंख्या झालीये ती बिनबाद 12 फर्नांडिस. थँक्यू. की विकेट कीपर म्हणजेच 11 खेळाडूंपैकी हे केंद्रबिंदू मानलं जातं. विकेट कीपरला बऱ्याच गोष्टी ठाऊक असतात आणि इथे काय घडतंय पहा. हा फटका सजवत असताना त्याच्याकडचं धाडस, साहस, जिद्द आणि चिकाटी आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम कलात्मक इम्प्रोवाइज मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये ज्या फटक्याला खरं तर मी म्हणेन प्रेक्षक number 16 on the अजून एक इम्प्रोवाइज. वाव यू ब्युटी. A glamorous, glorious, and beautiful stroke. Again, action replay. Tennis cricket online. थँक्यू. क्या बात है, क्या बात है. काय फलंदाजी साकारली आहे साईराज पंडित.
ऑफ अ सॉइल फ्रॉम सीबीडी फास्ट स्ट्राइकर सीबीडी या टीम कडनं जबरदस्त कलात्मक आकर्षक षटकार चौकाराच्या षटकार चौकाराची काढून जी जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स अप्रतिम सुरुवात झाली ड्रीम स्टार फास्ट स्ट्राइकर सीबीडी या टीम कडनं पहिल्या षटकात संख्या झाली आहे ती 20 या दुसऱ्या षटकामध्ये इथे मला असं वाटतं की या गोलंदाजांना लोकांची तोंड जर का तुम्हाला बंद करायची आहे तर एकच तुम्हाला करून देईल नाही पहिल्या बॉलवर त्याच्यावर ही हल्ला चढवला दिस टाइम मॅन इन फ्रॉम विक्षेप टाकूया एज लागला बॉल बॉल केलाय अगदीच आपण पाहता डीप लॉंग लेग रिजन मध्ये कुणी नाही आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल या स्टेडियम मध्ये लॉन असलं तरीही ही आउटफील्ड फास्ट आणि बॉल गोलीच्या वेगानं फरार झाला षटकार आला त्यानंतर आला हा चौकार बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतील 2 चेंडू 10 धावा अंकित झाल्या बॅटो आपल्याला पाहायला मिळतील खरं तर सीपीएल मध्ये ज्यानं अप्रतिम खेळ केला आदित्य पवार ज्याला मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला मॅन ऑफ द मॅचचं नामांकन त्याला मिळालं काही फलंदाज आपल्या एफर्टलेस क्लासिकल बॅटिंगसाठी ओळखले जातात आणि त्यापैकी एक तो आदित्य रणसंख्या झाली ते आपल्याला पाहायला मिळते दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर शुभम आपल्याला पाहायला मिळते रणसंख्या झाली 30 काही फलंदाज आपल्या एफर्टलेस बॅटिंगसाठी ओळखले जातात काही स्फोटक फलंदाज असतात हा दोन्ही एफर्टलेस आणि संगमी स्फोटक अशा दोन्ही संगमांचं खरं तर मी म्हणेन एक जबरदस्त उदाहरण आहे तो म्हणजेच आदित्य पवार कधी त्याच्या बॅटमधनं आक्रमक षटकार येतात कधी क्लासिकल बॅटिंगनं शैलीदार फटके येत आहेत जबरदस्त ॲबिलिटी आहे लेदर क्रिकेट फार छान खेळतो आणि डिव्हिजनचं क्रिकेट ज्यानं फार छान केलं आणि इम्प्रेसिव्ह केलंय पुढच्या वाटचालीसाठी जरूर शुभेच्छा असतील परंतु या मॅचमध्ये काय इम्पॅक्ट फेकलाय 3 चेंडू त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 12 धावा वेट वॉच अँड ट्रान्सफर वाव प्रीमिडिएट अक्रॉस द लाईन अजून एक शैलीदार आदित्य पवार ब्रँडेड चौकार टीम मीटिंग झाली थोडेसे कान मंत्र झाले नॉलेज ट्रान्सफर करत असताना कदाचित विकेट किपरला फलंदाजाचा स्टान्स ठाऊक आहे कदाचित विकेट किपरला ठाऊक आहे की फलंदाज कोणते फटके सजवणार आहे परंतु याही वेळेला इथे मात्र ताकदीचा वापर केलाय मगाशी आम्ही म्हटलं की काही फलंदाज आपल्या स्फोटक खेळीसाठी ओळखले जातात काही फलंदाज एफर्टलेस क्लासिकल बॅटिंगसाठी ओळखले जातात अँड दिस इज another classical batting by Aditya Pawar 1 more 6 down the ground at long on orthodox long on region another 6 येईल आणि रणसंख्या 6 न पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती 42 या आकड्यावर ही स्मॉल साइज डायनामाइट धुंद फुंद आणि बेधुंद होऊन ही फलंदाजी साकारत असताना काय त्याचा स्टान्स त्याची बॅटिंग पोझिशन त्याचा फुटवर्क त्याचा अँटिसिपेशन स्किल त्याचं शॉटचं सिलेक्शन कनेक्शन प्रॉपर प्लेसमेंट टायमिंग हँडर आयचं कॉर्डिनेशन आणि काय बॉटम हॅटचा वापर करतोय एक कम्प्लीट पॉवर पेस स्पेशालिस्ट फलंदाज अनेक नवोदित खेळाडूंना शिकण्यासारखं आहे अजून एक इम्प्रोवाइज केला याही वेळेला ऑफ साइडला ड्राईव्ह केलं बॉल ऑन द राईज खेळलाय बॉल आणि इथे एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करेल आणि येईल अजून एक शैलीदार दिमागदार कलात्मक चौकार डीजे
डीजे बादशाह. जर आपण बघितलं तर पॉवर प्लेचे 2 षटक आपण बघितले. तर पहिलं षटक हाताळत असताना तुषार नक्कीच 20 धावा खर्च केल्या गेल्या आणि तदनंतर शुभमचं दुसरं षटक हाताळत असताना शुभमने धावा खर्च केल्या 26 आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावांवरती. नवीन गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज रोहित आपल्याला बघायला मिळेल. आता रोहितच्या खांद्यावरती कर्णधाराने इथे जबाबदारी सोपवली आहे. तर ज्या प्रकारे नितेश सर सांगत होते आदित्यचं फुटवर्क स्टान्स आणि ज्या प्रकारचं शॉट सिलेक्शन त्याचं आपल्याला बघायला मिळतं. एक चांगली फलंदाजी आतापर्यंत आदित्यच्या माध्यमातून आपण बघितली दुसऱ्या षटकामध्ये. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आता आपल्याला बघायला मिळतो साईराज पंडित. त्या साईराज पंडितच्या खात्यामध्ये देखील 6 चेंडू फेस करत असताना 20 धावा त्याने देखील कुठल्यात अजून देखील खेळ शिल्लक असेल तो 24 चेंडूंचा. आणि तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित सामना करीत साईराज पंडित. पुन्हा एकदा खोलवर पैचा चेंडू होता हेलिकॉप्टर खेळला गेलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक 1 बाउन्स कलेक्ट केला तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि त्या 2 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 48 या आकड्यावरती. जर विचार केला तर चांगली फलंदाजी आतापर्यंत दोन्ही फलंदाजाकडनं बघायला मिळते. ज्या प्रकारे साईराज आणि आदित्य फलंदाजी करतायत एक चांगलं स्कोर आपल्याला इथे उभारताना बघायला मिळतं. पुन्हा एकदा चेंडूला कट केले चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला गेलाय. एक चांगला झेल देखील टिपला गेला विनायकच्या माध्यमातून. साईराज इथे बाद झालाय. साईराज बाद झाल्यानंतर संघाचा संघनायक कर्णधार ऋषिकेश पानसरे ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपामध्ये नक्कीच आपल्याला मैदानामध्ये पदार्पण करताना दिसेल. नितेश सर आपण जर बघितलं तर पॉवर प्लेमध्ये एक सुरेख असा स्टार्ट इथे नक्कीच करून दिला आदित्य त्याचबरोबर साईराज पंडितने आणि ती खेळी इथे नक्कीच संपुष्टात आली आहे साईराजची. साईराजचा विचार केला तर 8 चेंडू फेस करत असताना तब्बल 22 धावा त्याने कुठून काढल्यात. त्यानंतर आदित्यची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज ऋषिकेश आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर नितेश सर आपण रोहितला देखील दाद द्यावी लागेल. जिकडे धावांचा वर्षाव पाऊस होत होता तिथे नक्कीच एक मोठी विकेट रोहितने आपल्या संघासाठी मिळवून दिली आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी आता रोहितला इथे करावी लागेल. फलंदाज तयार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय झेल टिपला जाईन का झेल लगे थोडंसं मिसफिल्ड इथे होते तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 50 या आकड्यावरती. अप्पा स्ट्रायकर संघाच्या 50 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. फक्त 15 चेंडूमध्ये 50 धावा इथे कंप्लीट केल्या त्या अप्पा स्ट्रायकर संघाने. कमबॅक करावं लागेल इथे ते रुद्र 11 संघाला. चांगली गोलंदाजी ज्या प्रकारे रोहित गोलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती चांगली लाईन चांगली पिचिंग खोलवर पैचा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण बॅट चेंज आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. त्या 1 धावाने धावफलक 51 आकड्यावरती आपल्याला बघायला मिळत आहे. 50 धावा फक्त 15 चेंडूमध्ये अंकित झाले की त्यांना फार छान उल्लेख केला. इथे मात्र कमालीचं कमबॅक केलं ते रोहितनं. कदाचित मला असं वाटतं की रोहितनं पहिलं षटक फेकण्यासाठी यायला हवं होतं कारण मागच्या मॅचमध्ये त्याने 2 षटकं हाताळली होती. तसे पाहता रोहित एक चांगला गोलंदाज आहे ज्याच्याकडे मी म्हणेन वैविध्य आहे व्हेरिएशन आहे आणि व्हेरिएशन तो करत असताना मात्र मॅचमध्ये इथे पहिली 2 षटकं जे आपण पाहिली त्या 2 षटकांमध्ये जास्त धावा आल्या आणि इथे बाठमुरा करत ते त्याच्या बॅक टू बॅक नंतर मात्र नक्कीच तिसरे षटक जसं आलं आक्रमकतेनं मी म्हणेन आदित्य ही फलंदाजी साकारत असताना अजून एक षटकार आलाय. पहा इथे मात्र 6 एकंदरीत धावसंख्येचा मात्र ओघ वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतीये 57 या आकड्यावर. 57 हा धावसंख्येचा आलेख वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. जवळजवळ 16 रन्स पर ओव्हरनं हा धावसंख्येचा आलेख वृद्धिंगत होतोय. पुढे आले पुढ्यातनं उचलला बॉल यावेळेला संधी असणार आहे. झेल टिपला जाईल का तर हो इथे झेल टिपला जाईल आणि फलंदाज बाद होतील. सुटकेचा निश्वास टाकलाय सेन्स ऑफ रिलीफ ज्याला आपण म्हणतो. रोहितनं 2 विकेट संपादित केल्या. कमालीचं कमबॅक करत असताना मॅचमध्ये पुन्हा एकदा मोमेंटम हलकं शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ते गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे आपण पाहताय रुद्र 11 शशिकांत गायकवाड यांचा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. त्यांच्या विरोधात
आपण पाहतोय अप्पा स्ट्रायकर CBD अप्पा दादा तडाखे यांनी प्रस्थापित केलेला संघ. ऋषिकेश खरं तर पानसरे या टीमचे मी म्हणेन लीड सरसेनापती या मॅचमध्ये अजूनही जवळजवळ बराच खेळ शिल्लक आहे. आणि मिडल ऑर्डरमध्ये एक स्पेशालिस्ट फलंदाज ज्याला आपण सिक्सर किंग म्हणूया, लांबच लांब आणि उंचच उंच षटकार मारण्यासाठी खरं तर मी म्हणेन इन फेम असणारा हा खेळाडू आहे. परंतु टेक्निक आणि टॅक्टिक त्याची फार छान आहे. मॅचला कंडिशननुसार तो खेळ साकारतो आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन ऋषिकेश सोबत जोडला गेलाय तो आपण जरूर पाहतो. नवीन फलंदाज मयूर पवार. शिवम मला असं वाटतं षटक संपलंय, ओव्हर कंप्लीट झालेली आहे. पहिला बॉल 2, त्यानंतर विकेट 2, 1, 6 आणि विकेट. द ओव्हर इज कम्प्लिटेड. 2 विकेट 2, 1, 6 विकेट. सो 6 चेंडूंचा खेळ झालाय आणि स्ट्राईक मात्र रोटेट होईल. ऋषी जातील बॅक ऑन स्ट्राईक आणि इथे अजूनही 3 षटकांचा खेळ असणार आहे, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. सो गेममध्ये केतन मला असं वाटतं इथून पुढे ॲक्सेलरेट करतील मयूर पवार, जे नेहमी षटकारांमध्ये डील करत असतात. चौकारी येतील, षटकार येतील. आणि ऋषीचा 2024-25चा फॉर्म पाहता CPL मध्ये पहिल्या मॅचमध्ये 50 हवा त्याच्याही बॅटमध्ये आपण पाहिल्या. दुसऱ्या मॅचमध्ये थोडासा इनकन्सिस्टंट राहिला. तिसऱ्या मॅचमध्येही थोडासा मी म्हणेन अगदीच आपण पाहिलं तर प्रयत्न झाला, परंतु त्यांच्या प्रयत्नानं अपयश आलं. परंतु आता या मॅचमध्ये फॉर्मॅट थोडा वेगळा आहे आणि इथे नॉकआउट फॉर्मॅट असल्या कारणानं जे काही तुम्हाला करायचंय ते मात्र आताच करावं लागेल. प्रत्येक चेंडूवर षटकारच येईल असं नाहीये. तुम्हाला धावांचा ओघ वाढवता यायला हवा. एकेरी दुहेरी धावसंख्येनं तुम्हाला मी म्हणेन मॅचमध्ये थोडं फोकस करून मॅचला क्लोज घेऊन जाता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही आक्रमण करू शकता. एखादा खराब चेंडू आला तर त्याच्यावर आक्रमण करता यायला हवं. अशी फलंदाजी जर का तुम्ही साकारले तर मात्र नक्कीच टेक्निकली तुम्हाला स्वतःला डेव्हलप करता येईल. ऋषी ऑन स्ट्राईक, ड्राईव्ह केला बॉल, फुलर लेन्थचा बॉल होता, हवेमध्ये झेल ड्रॉप होईल. आणि इथे मिळतील धावा 2 टू मोर ॲडेड इन टू द टोटल धावसंख्या झाली ती 59. 59 ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अंकुश 22 खर समोर ऋषी आहे. ऋषीलाही मला असं वाटतं की त्यालाही षटकार चौकारामध्ये डील करायची आणि त्याच्याकडे सुद्धा कौशल्य आहे. यावेळेला टायमिंग जुळलंय का? बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा फिल्डर गाठला जाईल की काय नाही. तर इथे मात्र हा बॉल मात्र शुभमच्या डोक्याच्या वरनं फरार झालाय. अर्थातच त्यानं प्रयत्न केला, परंतु त्याच्या प्रयत्नांना इथे अपेक्षित आहे. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. बॉल खरं तर मी म्हणेन ऑन ड्राईव्ह केलाय, दीर्घकाल हवेमध्ये राहिला, इलिव्हेशन जास्त होतं. अगदीच मी म्हणेन शुभमनं मात्र नक्कीच हातांना स्पर्श करत असताना बॉल फरार होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक षटकार येईल. रणसंख्या 6 पुढे जी गेली आहे ती पोहोचली आहे 73 या आकड्यावर. किती? $65 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. चेंडू झालेत या षटकामधले अजूनही फक्त 2. अजूनही 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉल रिमेन्स. फुल टॉस, पायांचा अंगाचा वेध घेतो बॉल, जाईल तो शॉट कव्हर पॉइंट रिझन मध्ये 1 मिळणार. रणसंख्या 1 न पुढे जात असताना पंचांचा लेग बायचा इशारा येईल की एज लागलाय. जरूर एज लागलाय. हातावर चेंडू अदलला गेला, म्हणजेच ही 1 धाव ॲड होईल ती ऋषी यांच्या अकाउंटवर. एकूण धावसंख्या झाली आहे ती 66. 66 मयूर पवार ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड. यावेळेला ऑफ साईडला फिल्डर अजून एक चूक करतील. 17 क्रमांकाची जर्सी परिधान केल्यानंतर मात्र तुमच्याकडनं अशी अपेक्षा नसते मैदानाच्या आतमध्ये. 17 क्रमांकाच्या जर्सीचं प्रतिनिधित्व AB डिव्हिलियर्सनं केलंय. 17 क्रमांकाच्या जर्सीचं प्रतिनिधित्व ऋषभ पंतनं केलंय. आणि चूक झाली हरकत नाही, परंतु ह्या चुकीचा भुर्दंड हा भोगावा लागेल.
सिक्सर किंग मयूर पवारचा झेल ड्रॉप झालाय. हा पण फुल केलाय. शुभम आहेत. एक धाव तर मिळाली आहे. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल 68 वर. 68 धावांचा ओघ वाढलाय केतन. या मॅच मध्ये कुठेतरी विकेटच्या शोधात असतील. पहिली विकेट जरी मिळाली तरी सुद्धा इथून पुढे या 2 फलंदाजांना जितक्या लवकर बाद करता येईल तितका लवकर बाद करण्याचा प्रयत्न हा गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं असायला हवा. रुद्र 11 शशिकांत गायकवाड यांचा संघ पुढे गेले. पुढे जाऊन मात्र बॉलला भिरकावून दिलाय. ही ताकद आहे, ही नजाकत आहे आणि क्लास फटका सजवलाय. व्हॉट अ शॉट. पहिल्या फ्लोअरवर गेलाय बॉल, लांबच लांब आणि उंच आकाशाशी गप्पा मारत असताना हा फटका, हा बॉल गेलाय स्टेडियमच्या अगदी पहिल्या फ्लोअरवर. षटकार आलाय. मयूर पवारच्या बॅटमधनं रणसंख्या पोहोचली आहे ती 74. या आकड्यावर 74. त्र्याहत्तर धावा. महामानव चषक 2025 हा सोहळा आपण एन्जॉय करतोय. क्रिकेट याही वेळेला डाऊन द ग्राउंड हा फेवरेट स्ट्रोक आहे ऋषिकेश पानसरे आणि त्याच्या बॅटमधनं डाऊन द ग्राउंड परपेंडिक्युलर. घड्याळामध्ये जेव्हा 12 वाजतात असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऋषी पानसरे पेटेंट फेवरेट स्ट्रोक डाऊन द ग्राउंड एट लॉंग ऑन. येईल अजून एक शैलीदार चौकाराने धावसंख्या पोहोचेल 77. 78. ऋषीची बॅट आता बोलायला लागली आहे. एक षटकार, एक चौकार त्याच्याही बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो शांत बसणार नाहीये. ऋषी इज अ फायर पॉवर बॅटर अँड हिअर इट इज. आपल्या खेळातील नजराना पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते ऋषिकेश पानसरे. चौकार षटकारांचे विलोभनीय कारंजे. शॉर्ट अँड स्वीट, स्टँड अँड डिलिव्हर. वाव, ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग बाय ऋषी. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. मयूर पवार सारखा एक्सपिरियन्स, लेदर क्रिकेटचा एक्सपिरियन्स असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर मात्र ही एनर्जी, ही इंटेन्सिटी आणि जबरदस्त इंटेंट आपल्याला पाहायला मिळाला आहे ऋषिकेश पानसरेचा. प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलं. बॉलला पार्सल केलं षटकारासाठी. अजून एक चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. यावेळेला लेन चेंज केली. बॉल हवेमध्ये फसेल का, झेल टिपला जाईल का, तर अजून एक ड्रॉप होईल कॅच आणि फलंदाजाला अजून एक संधी मिळेल. गोलंदाजांना आता काय करावं आणि काय करू नये यासाठी स्वतःशीच संवाद करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. रोहित शांत, संयमी या इनिंगला हाताळत असताना रोहित आपल्याला पाहायला मिळतील. रोहितनं अजूनही खरं तर त्याची एकाग्रता भंग होऊ दिली नाहीये, त्याचा संयम ढासळू दिला नाहीये. एकाग्र चित्तेने गोलंदाजी करत असताना तो आपल्याला पाहायला मिळेल. रणसंख्या झाली आहे 86. बॉल सरळ सोडून दिला. इथे मात्र नक्कीच पंच शिवम शुक्ला आपल्याला इशारा करतील. इट्स अ नो बॉल. 22 यार्डाची विकेट आयताकार आहे आणि व्हर्टिकल रेक्टँगल असल्या कारणानं मात्र उजवी आणि डावी बाजू जिथे लाईनअप केलंय तिच्या बाहेर जर का चेंडू रिलीज झाला, सीमांकित कक्षेच्या बाहेर जर का चेंडू रिलीज झाला तर नो बॉल पंच घोषित करतील. अँड द नेक्स्ट बॉल इज फ्री हिट ओव्हर द विकेट. फ्री हिट बॉल and he has a license to hit the ball that was misses by inches. Just a single. एक धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते 88 वर. 88. 88 धावा धावफलकावर लागल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. धावांचा डोंगर उभा केलाय. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋषिकेश पानसरे, मयूर पवार,
पहिल्या सत्रामध्ये आदित्य पवारची बॅटिंग आपण पाहिली. साईराज पंडितनं अप्रतिम क्लासिकल 4 चौकार लगावले. आदित्यची बॅटिंग आपण पाहिली. ऋषिकेश जॉईन्स द पार्टी. मयूरनं नुकताच एक षटकार लगावलाय. पुढे आले, एज लागला बॉल, विकेट किपर आहेत, सेव्ह करतील दिनेश. डॉट बॉल येईल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक फलंदाज षटकार आणि चौकारामध्ये डील करण्याचा प्रयत्न करत असतो. जरूर आपण नेहमी पाहत आलोय. हाफ ट्रॅकर चेंडू असतील त्याला आपण सहजतेनं पूल हुक करताना आपण पाहतो. ओव्हरपिच चेंडूला मात्र अगदी सहजतेनं ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून षटकारामध्ये कन्वर्ट करताना आपण पाहतो. ताकदीचं प्रदर्शन नेहमी फलंदाज आपले करत असतात. इथे चांगला फटका, चांगला स्ट्रोक. इट इज अगेन इवन बिगर द्यान बिफोर. दॅट्स up in the air and clear the distance into the stadium over the first floor. Again a power hitter मयूर पवार च्या बॅटमधनं अजून एक षटकार आलाय. रणसंख्या पोहोचली 94 क्लोज टू 100. जे षटकार चौकार येत आहेत ते पाहून मात्र 12th मॅननं लगेचच मैदानाकडे ये जा केली आणि पाणी घेऊन गेलेत. ड्रिंक्स ब्रेक. अप्रतिम फटकेबाजी, जबरदस्त ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. किती एन्जॉय करतोय केतन हे षटकार, हे चौकार. मगाशी जो आपण उल्लेख केला त्याच्या बॅटमध्ये लांबच लांब उंच उंच षटकार आहेत. अगदी पहिल्या फ्लोअरवर, दुसऱ्या फ्लोअरवर मात्र षटकार चेंडू जात आहेत. नक्कीच चांगली फलंदाजी मयूर पवारच्या माध्यमातून. पवारची पॉवर इथे आपल्याला बघायला मिळते. एक असा मजबूत असा बांधा असलेला हा खेळाडू, ह्याच्या बॅटमधनं लॉंगच लॉंग असे 6 आपल्याला बघायला मिळतात. तशाच प्रकारची फलंदाजी ऋषिकेशने देखील केली होती. ऋषिकेशने देखील तेवढाच लॉंग 6 आपल्याला हिटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. शेवटच्या गोलंदाजीसाठी अण्णा नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. स्ट्रायकिंग इंडो फलंदाज ऋषिकेशचा विचार केला तर तब्बल 11 चेंडू फेस करत असताना 26 धावा त्याच्या माध्यमातून शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला आडव्या बॅटने खेळला गेलाय. चेंडू जातो 1 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. चौकार येल्ड डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून हा बॉल खरं तर एक टप्पा होऊन मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा तर जरूर अंकित होतील. परंतु हा फॉर्म केतन मला असं वाटतं ऋषिकेशचा हा फॉर्म ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र नक्कीच बरकरार असायला पाहिजे. अशी ही धुवाधार खेळी जर का ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ऋषीनं केली तर अप्पा स्ट्रायकर्स CBD हा संघ पुण्याच्या 2024-25 या सीझनमध्ये मात्र नक्कीच अनेक स्पर्धांमध्ये मात्र चांगला खेळ साकारेल. कारण त्याचं असं आहे की ऋषी हा एक पॉवरफुल आणि पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज आहे. सुरुवात जर का चांगली झाली तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मी म्हणेन तुमच्या संघाला मात्र कोणी रोखू शकत नाही. अगदी इथे तेच घडलं. 2 संध्या मिळाल्या जरूर त्याला, परंतु त्या संधीचं त्यानं सोनं केलंय आणि या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकत असताना एकूण धावसंख्या त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय 12 चेंडू त्यानं फेस केले, 30 धावा. त्याचे इंडिव्हिज्युअल बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. रणसंख्या झाली आहे ती क्लोज टू 198 ऑन दी स्कोर बोर्ड. बॅटिंग करणारी टीम अप्पा स्ट्रायकर्स CBD. नक्कीच ह्या फॉर्मची गरज नक्कीच ऋषिकेश पानसरेला असेल. जर ग्रामीण क्रिकेट खेळायचं असेल तर अशाच पद्धतीची फलंदाजी ऋषिकेशला ह्या सीझनमध्ये देखील करावी लागेल. कारण त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. संघाचा कर्णधार देखील येतो, तर त्याच्यामुळे त्याला कॅप्टन्स लॉक इथे खेळावे लागतील. ह्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार लगवला, त्यानंतर एक सिंगल देखील मिळाली आणि नंतर स्ट्रायकिंग एंड पॉवर हाऊस मिस्टर मयूर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झाला. फ्लाईट रेट चेंडू होता, एक सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोचलाय 100 या आकड्यात. नितेश सर आपण विचार केला तर आजच्या दिवसातलं दुसरं 100 आपल्याला बघायला मिळत आहे. पहिला जेव्हा RCC CBD संघ खेळत होता तेव्हा त्यांनी 102 धावा कुठल्या गेल्या होत्या. ह्याच्यात अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तो रेकॉर्ड फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू होता. बॅटची तो नक्कीच बॉटम एज लागलाय आणि डॉट चेंडू आलाय. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तर 2 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अण्णाची आपल्याला बघायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला पुल केलाय, चेंडू खाली, तुषार नक्कीच आलाय आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज ऋषिकेश पानसरे इथे बाद होतोय. शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती कोण फलंदाज येईल? नवीन फलंदाज प्रतीक आपल्याला बघायला मिळतोय.
तर चांगली जर नवीन फलंदाज बघितला तर चांगला बांधा असलेला खेळाडू देखील प्रतीक भोर आपल्याला मैदानामध्ये एंटर झालेला दिसेल शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. प्रतीक भोर आलेत. प्रतीकला किंबहुना आपण असं म्हणूया की हे हिडन टॅलेंट आहे. आतापर्यंत बऱ्याच संध्या नाही तर जेव्हा जेव्हा मात्र संधी मिळते तेव्हा तेव्हा मात्र त्यांनी चांगलं कन्वर्ट केलंय. आज हा शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आलेत. फायनल बॉल अप इन द एअर. फिल्डर आहेत रोहित झेल इथं टिपला जाईल आणि मिळेल अजून एक विकेट अन्ना यांना आणि षटक संपलंय असा इशारा शिवम शुक्ला यांचं येत असताना धावसंख्या 100 आणि काढायचे ते 101 101. तर जर बघितलं तर या इनिंग मध्ये जर बघितलं तर आपण स्कोर कार्ड नक्कीच बघूया. आपल्याला tenniscricket.in याच्यावरती नक्कीच आपल्या स्कोर कार्ड बघायला मिळेल. साईराज पंडितच्या माध्यमातून 8 चेंडू फेस करत असताना 22 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. नंतर आदित्य पवारची पॉवर देखील बघितली आपण 8 चेंडू आणि 32 धावा. तदनंतर कर्णधार ऋषिकेश पानसरेची देखील एक बहारदार खेळी आपण बघितली 15 चेंडू फेस करत असताना 31 धावा. आणि नंतर मयूर पवारची पॉवर बघितली आपण 5 चेंडू 14 धावा. प्रतीक नक्कीच शून्यवरती बाद झाला. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी आला होता. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल. तर 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा लगावल्या गेल्या त्या 100 आणि आव्हान असेल ते 101 धावांचं. हॅलो चेक. सुस्वागतम. जाऊया संध्याकाळच्या सत्रामध्ये. सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतात सुंदरसं असे हे भव्य दिव्य आयोजन महामानव चषक 2025 हा सोहळा पाहतोय आपण. आणि या सोहळ्यातील पहिल्या दिवसातील इंटर सीबीडी या ग्रुपमधून सेमीफायनलची लढत जरूर पाहायला मिळते. महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2025 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सीबीडी बेलापूर विभाग प्रमुख आयोजक जरूर आपण पाहतोय सुनील रसन भैरे उर्फ पिंटू अण्णा जे संस्थापक अध्यक्ष आहेत या महामानव प्रतिष्ठानचे. त्यांच्या समवेत आपण शहाण्णप्पा गायकवाड, समाधान प्रक्षाळे, सोमनाथ सोनवणे, शशिकांत गायकवाड, उमाकांत बनसोडे, निलेश, सुनील तसेच विकास सोनकांबळे, अमित भाऊ शिर्के ही सर्व त्यांची आपण टीम जरूर पाहतोय. सामन्याला इथून सुरुवात होईल जिथे मात्र भलं मोठं लक्ष इथे मात्र पार करायचं आहे. येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये रुद्र 11 संघाला
36 चेंडू आणि 101. चांगला टार्गेट इथे जरूर उभारलाय. गोलंदाजीसाठी ऋषभ आलाय, ऋषभ चंदानी अपकमिंग यंगस्टर आहे. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि इथून थोडंसं फंबलिंग पद्धतीचं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. सुरुवात मात्र संत गतीने मात्र 1 या धावसंख्येने जरूर होताना पाहतोय. जर या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर इथून जी सुरुवात आपण जरूर पाहिली पहिल्या सत्रामध्ये आतिषबाजी चौकार षटकारांची, त्याच रीतीने इथे मात्र सुरुवात करून देणं योग्य आहे. या चेंडूला देखील सन्मान दिलाय आणि पहिल्या 2 चेंडूवर मात्र 2 धावांवर जरूर पोहोचलाय तो रुद्र 11. मेगा फायनल मध्ये दाखल झाले ते RCC CBD हा संघ. तर संत गतीने मात्र आपल्याला धाव जरूर एक घेतली आणि धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते 3 धावा धावफलकावर. आणि जरूर इथून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चेंडू हवेमध्ये चांगला टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. स्वस्तामध्ये बाद झालाय फलंदाज तुषार. पहिला हादरा बसलाय रुद्र 11 संघाला. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 1 गडी बाद 3. तर इथून काहीसा बॅकफुटवर जात असताना जरूर पाहायला मिळतोय. तर दिनेश आलाय इनेट नंबर 3 वर. काहीसा या सामन्यापासून दूर जरूर चाललाय, परंतु अजून सुरुवात आहे, वेल गेलेली नाहीये आणि इथून फटक्यांची आतिषबाजी जरूर करणं गरजेचं असेल. समोरात तितकाच तगडा अप्पा स्ट्रायकर संघ आहे, परंतु त्याला 2 हात करणं गरजेचं आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर जरूर म्हटलं जातं. जर प्रयत्नच केले नाही तर मात्र परमेश्वराची साथ देखील लाभत नाही आहे. हे नेहमीच आपण पाहिलंय, अनुभवलंय, तेच इथं पाहायला मिळतंय. इथून मोठ्या फटक्यांसाठी कोणताही प्रयत्न रुद्र 11 संघाच्या फलंदाजांकडून केलं जात नाही आहे आणि त्याच कारणामुळे इथे मात्र धावसंख्या आतापर्यंत फक्त 3 या आकड्यावर जरूर पोहोचली आहे. शेवटचा 1 चेंडू ऋषभ चंदानी. इथे मात्र काहीसा नो बॉलचा इशारा आलाय. आव्हांतर स्वरूपात एक भरणा होईल नाही. पुढचा चेंडू नक्कीच फ्रीट. इथे मात्र संधी आहे, संधीचं सोनं करणं गरजेचं असेल. सुरुवात थोडीशी जरूर खडतर झाली आहे, परंतु या खडतर सुरुवातीमधूनच शिकणं गरजेचं असेल. जसं लहान मुलगा आपण पाहतो चालण्याचा प्रयत्न करत असताना कित्येक वेळेला पडतो, कित्येक वेळेला धडपडतो, तरी देखील त्याचे प्रयत्न करत असतो. तोच प्रयत्न फ्रीटच्या चेंडूवर इथे मस्ट नीडेड येईल का फटका, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं पाहायला मिळालंय. आपल्या संघासाठी धावा बचावल्यात आणि फक्त सिंगल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 5. येणारे 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये अजून देखील 96 धावांची आवश्यकता असेल रुद्र 11 संघासाठी. जर विचार केला तर आपण पहिल्या सत्रामध्ये 8 चेंडूंमध्ये 22 धावांचं योगदान साईराज पंडित, 8 चेंडूंमध्ये 32 धावांचं योगदान आदित्यच्या माध्यमातून. त्यानंतर ऋषिकेश 14 चेंडू 31 धावांचं योगदान दिलंय. त्यानंतर मयूर नॉट आउट 5 चेंडू आणि 14. म्हणजे सुरुवातीच्या 4 फलंदाजांकडून चांगलं योगदान भेटलं धावसंख्येमध्ये. त्याच कारणामुळे इथे मात्र मोठी धावसंख्या जरूर उभारली गेली. त्या विपरीत आपण पाहतोय की दुसऱ्या सत्रामध्ये रुद्र 11 संघाला कुठेतरी सुरुवात खडतर प्रवासाने करावी लागते. जरी प्रवास खडतर असला तरी देखील तो सुरळीत करण्यासाठी इथून अजून देखील संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाजीच्या मार्कवर अनिकेत जरूर पाहतोय. अनिकेतने देखील रोखून ठेवलंय. डॉट बॉलची सांगता दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात होते डॉट बॉलने. इथून मात्र खेळून काढलाय चांगला चेंडू.
मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि त्यानंतर फक्त सिंगल एकेरी दुहेरी धावसंख्येने अप्पा स्ट्रायकर संघाला काही फरक पडणार नाहीये. फरक पडेल तो रुद्र 11 संघाला, कारण जर मोठे फटके आले नाही तर पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास खडतर असेल आणि त्या प्रवासातून निघत असताना एखादा नावाडी तीन होडी आपली समुद्रापलीकडे पार करण्यासाठी येईल का, तो प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी अनिकेत याची जरूर पाहायला मिळते. आता मात्र चांगला फटका सजवलाय, येईल का, देऊन जाईल का, परंतु इथे एलिमिनेशन थोडस कमी पडले आणि झेल बाद झालाय तो फलंदाज शुभम. दुसरा हादरा बसलाय तो रुद्र 11 संघाला. धावसंख्या फक्त आणि फक्त पाहायला मिळते ती 6 आकड्यावर. थोडीशी ताकद कमी पडली असावी, कारण प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नांना अपयश भेटले. तिसऱ्या क्रमांकावर दिनेश आलाय, तो 2 या धावसंख्येवर खेळ करतोय. चौथ्या क्रमांकावर दाखल झाले आता नवीन फलंदाज सिराज आलाय. कुठून तरी आता एखादा संघाला तारणारा फलंदाज हवाय जो फटक्यांची आतिषबाजी करेल, कारण 101 धावांचं भलं मोठं लक्ष सिराज आलाय, सिराजने उडवलाय, परंतु तो देखील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आदित्य होता पहिल्या मॅचचा सामनावीर ज्याने पटकावलं, त्याच्या हातामध्ये हा चांगला झेल टिपला गेल्याने सिराज देखील आल्या पावली परतीचा प्रवास. थोडंसं बॅकफुटवर जातोय आणि आता विचार करण्याची गोष्ट आहे. आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की पहिल्या सामन्यामध्ये रुद्र 11 संघाने 102 आजच्या दिवसातला उच्चांक धावसंख्या उभारली होती आणि त्यांच्या अगेन्स्ट सेमीफायनल मध्ये अप्पा स्ट्रायकरने जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. नवीन फलंदाज दाखल होईल. चांगला फटका सजवायचा होता परंतु षटक क्रमांकाचं संपले दुसऱ्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या अतिशय दयनीय अशा अवस्थेमध्ये सापडलाय, कचाट्यात सापडलाय रुद्र 11 संघ. तर 2 षटका अखेरी संघाची धावसंख्या 6. नवीन गोलंदाज अभय आलाय, अभयवर जबाबदारी असेल आता. तर सामन्यातली रंगत थोडीशी कमी झाली असावी असं वाटतंय, कारण सुरुवात खराब तर शेवट खराब. कारण ज्या वेळेला आपण चेसिंग करत असतो त्यावेळेला त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना कमीत कमी त्या टार्गेटच्या जवळपास जाणारी धावसंख्या आपल्याला इथे मात्र आलाय. नशिबाचा चौकार जरूर आलाय, गरजेचा होता, उशिरा का होईना, परंतु या तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावर. अजून देखील 91 धावसंख्येची गरज आहे. 91. स्विंग इन मिस, चांगलं कमबॅक गोलंदाज अभय याचं. 22 चेंडू आणि अजून देखील 91 धावसंख्येची गरज. डान्सिंग डाऊन खेळायचा होता, स्ट्रेट द ग्राउंड चेंडू चाललाय, जरूर ऋषभ होता आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं.
धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोचले आहे ती 11 या आकड्यावर. पुन्हा एकदा प्लेड ऑन झालाय. बॅटला ब्रश करून चेंडू यष्टनवर आदळल्याने फलंदाज क्रमांक 4 इथून बाद होत असताना जरूर पाहतोय. केतन, काय सांगशील? 4 बाद, फक्त धावसंख्या 11, लक्ष आहे 101 धावांचं. थोडंसं आपल्याला नक्कीच बघितलं तर विजय सर अडचणीमध्ये दिसतोय. आपल्याला तो रुद्र 11 संघ. मोठं आव्हान असल्यामुळे कुठेतरी मोठे फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये एकेरी दुहेरी धावांचं इथे समीकरण त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत नाहीये. षटकार आणि चौकारामध्ये डील करण्याचा प्रयत्न होतोय, त्यामध्ये का होना पण विकेट इथे गमावल्या जातात. आणि विनायकसाठी इथे नक्कीच पारितोषिक लगावलं गेलंय. विनायकच्या षटकारासाठी त्यांचे मोठे बंधू पिंटू अण्णा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. तर विनायक आलाय. जे काम पहिल्या फलंदाजांना जमलं नाहीये ते इथे मात्र विनायकला करून द्यायचं आहे आणि त्यासाठी मात्र पारितोषिक जरूर आलंय. अव्वंतर चेंडू आणि अव्वंतर धावसंख्येत 1 ने बर्नवली संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर जरूर पोहोचली आहे. चांगला चेंडू हाताळला गेला, त्यावर फक्त एका धावसंख्येची मोहर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर जरूर आहे. शेवटचा एक चेंडू. 88 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. इथे मात्र या सामन्यापासून जरूर दूर चाललं, या स्पर्धेतून बाहेर जाण्याची वाटचाल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद झालाय. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद 13. तर शानू अण्णासाठी नक्कीच इथे पारितोषिक लगावलं गेलंय. शानू अण्णाच्या षटकारासाठी इथे पिंटू अण्णा यांच्याकडनं शानप्पा गायकवाडसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं. एका षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला इथे बघायला मिळत आहे. तर शानप्पा गायकवाडसाठी एक षटकार आणि 5,000चा मानकरी ठरेल. सामना जर बघितला तर धावफलकावर धावा लागल्यात तर 13 धावा आणि गडी बाद झाले ते 5. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि चेंडू शिल्लक असतील 18. बॉलर नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. डावखोऱ्या हाताचा फिरकीपट्टू रोहित ताटे आपल्याला मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड फलंदाज दिनेश पंडित. तर CPL मध्ये नक्कीच ह्या खेळाडूने प्रभावित केलं होतं आणि सेमीफायनलला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नक्कीच पटकावलं होतं या खेळाडूने. तोच खेळाडू रोहित ताटे आता इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजीसाठी स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चेंडू कलेक्ट केला गेलाय. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत 13 धावा धावफलकावर बघायला मिळतात. ह्या षटकामधील चेंडू शिल्लक असतील 4. दिनेश पंडितला कुठेतरी त्याचा फटकेबाजी चांगली फटकेबाजी करावी लागेल. कुठेतरी नक्कीच शफल होऊन मारण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मागे अभय नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. कलेक्ट केला गेलाय आणि एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचताय 14 या आकड्यावरती. तर शनप्पा गायकवाड यांच्यासाठी नक्कीच इथे प्राइस लागू झालाय. ते पिंटू अण्णा यांच्या मार्फत आपण जर बघितलं तर गरज एका षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला बघायला मिळेल. इथे कुठेतरी उलटा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला पण पंच शिवम शुक्ला यांचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा आलाय आणि ते फ्रीडची संधी असेल. फ्रीड वरती नक्कीच षटकार लगवला तर 5,000 रुपयाचा मानकरी ठरेल. तो शनप्पा गायकवाड उर्फ अण्णा या नावाने नक्कीच ओळखला जाणारा हा खेळाडू. अलॉंग द कार्पेट चेंडू नक्कीच आपल्याला बघायला मिळतो. चेंडू खाली अनिकेत येतोय आणि चांगली फेकी अनिकेतच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला मिळाले. अष्टपैलू खेळाडू देखील
फिरकीचा जादूगर म्हणून नक्कीच त्याला ओळखलं जातं. आपल्या फिरकीच्या जादूवरती मोठ्या मोठ्या फलंदाजांना नाचवणारा हा गोलंदाज अनिकेत शिंदे. तर स्ट्रायकिंग एंड फलंदाज दिनेश पंडित आपल्याला बघायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पंच शिवम शुक्ला यांचा इशाराला व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. सतरा धावा. नक्कीच पुन्हा एकदा कुठेतरी आता थोडस जर बघितलं तरी इथे थोडीशी आपल्याला बघितलं थ्रो देखील चुकीचा थ्रो इथे आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजाकडनं ज्या प्रकारे चेंडू हाताळला गेला होता पिचच्या बाहेर. चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. दिशाहीन थ्रो नक्कीच म्हणता येईल याला. सुरेख चेंडू. गती कमी केली आणि फ्लाइट जास्त दिली होती चेंडूला. डॉट चेंडू आलाय. तर दिशाहीन थ्रो नक्कीच बघितला बाबू पंडितचा. आपण आता त्याला नक्कीच गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. अजून एक सीबीडी नगरीचा फिरकीचा जादूगर आपल्या बोटांच्या जादूवरती मोठ्या मोठ्या फलंदाजांना नाचवणारा हा यंगस्टर खेळाडू अवघा 19 वर्षांचा हा गोलंदाज रोहित पंडित आपल्याला मैदानामध्ये इन ऍक्शन बघायला मिळेल. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 18 धावावरती सुरेख चेंडू. नक्कीच पहिलाच चेंडू हाताळला गेला. पंच शिवम शुक्ला यांचा इशारा आला व्हाईट बॉल. व्हाईटच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवलंय. रोहित पंडित आपल्याला नक्कीच मैदानामध्ये इन ऍक्शन गोलंदाजीसाठी 5वं षटक घेऊन आलाय. सुरेख चेंडू. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडूला नक्कीच मागे खेचलं आणि डॉट चेंडू आला. चांगला चेंडू वळवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. पुन्हा एकदा तसाच लोअर फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिनेश पंडितच्या बॅटमधनं येतोय. आता एक मोठा फटका. चेंडू जातोय सीमापार 6 धावांसाठी. जर बघितलं तर कुठेतरी शांत क्रिकेट आतापर्यंत आपण बघितलं होतं दिनेश पंडितच्या माध्यमातून आणि आता रोहित पंडित वरती नक्कीच हल्ला चढवला गेलाय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न झाला. तोपर्यंत चेंडू कलेक्ट. साईराज चेंडू खालती आलाय आणि चेंडू कलेक्ट केला गेला. फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. तर एके धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोचताय 26 या आकड्यावरती. बाबूला आता कुठेतरी एखादी विकेट. शनप्पा गायकवाडसाठी अजून देखील प्राइस लागू आहे. एका षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो. अतिरिक्त चेंडू. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते रोहित पंडितची. धावफलक 27. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू खाली अनिकेत शिंदे येतोय आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज शनप्पा गायकवाड देखील इथे तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अप्पा स्ट्रायकर सीबीडी संघाकडनं बघायला मिळते. जर बघितलं तर पहिलं षटक हाताळत असताना ऋषभने देखील चांगली गोलंदाजी केली. तदनंतर अनिकेत शिंदेची गोलंदाजी आपण बघितली. त्यानंतर रोहित ताटे देखील गोलंदाजीसाठी आला. त्याने देखील सुरेख असं चांगलं षटक हाताळलं. अभयच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी केली गेली. तदनंतर 5वं षटक हाताळण्यासाठी रोहित पंडितला आमंत्रित केलं गेलं. थोडी दिशाहीन गोलंदाजी देखील झाली पण चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. शनप्पा गायकवाडला देखील बाद केलं गेलं. अजून देखील या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि त्या 4 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा खोलवर पैचा चेंडू होता. लेग कट आपल्याला बघायला मिळेल. एक धाव कंप्लीट केली. नवीन फलंदाज विक्की मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चांगला थ्रो देखील आदित्यच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. वेगवान थ्रो देखील केला गेला. आदित्यचा विचार केला तर फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी आदित्यच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. शेवटचा चेंडू. गोलंदाज रोहित पंडित
चांगलं कट केलंय चेंडूला. चेंडू मागे प्रतीक भोर नक्कीच धावताना आपल्याला बघायला मिळेल आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि चांगली फेकी, चांगलं बॅकअप इथे आपल्याला अभयच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. ओव्हर नक्कीच षटक संपुष्टात आलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दम पोचलाय 30 या आकड्यावरती आणि गरज असेल आता 6 चेंडू आणि 71 धाव्यांची आणि आमंत्रित केलं गेलं इथे प्रतीक भोरला शेवटचा षटक हाताळण्यासाठी. प्रतीक भोर नक्कीच मैदानामध्ये आपल्याला इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल. ज्या प्रतीकने शेवटचा चेंडू नक्कीच खेळला होता, एक चेंडू फेस केला होता, तोच प्रतीक आता नक्कीच आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. तर पंच आपल्याला नक्कीच इथे इशारा करता, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या साह्याने सुरुवात केली गेली प्रतीकच्या माध्यमातून. धाव फलक 31. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू खाली ऋषभ चंदानी आलाय आणि झेल इथे नक्कीच जर विचार केला तर झेल टिपला गेला, पण क्षेत्ररक्षक दिनेश पंडित आपल्याला बघायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. पंच शिवम शुक्ला यांचा इशारा येतोय 6 धावा. त्या 6 धावेने धावफलक पुढे सरसावलाय, धावफलक जम पोचलाय 38 आकड्यावरती. 38 रन्स नक्कीच आपल्याला स्कोर कार्डवर बघायला मिळत आहेत. अजून देखील या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 4. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल होतोय. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार 6 धाव्यांसाठी. तर 6 धाव्याने धावफलक 44. प्रतीक भोरवरती नक्कीच इथे हल्ला चढवला जातोय. 71 धावांची गरज असताना प्रतीकला आमंत्रित केलं गेलं आणि थोडस आतापर्यंत ह्या इनिंगचं सर्वात महागडं षटक म्हणता येईल प्रतीकचं. दिनेश पंडित चांगली फलंदाजी ह्या फलंदाजाने केली आहे. तर पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंच दंडित करता, व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या साईडने धावफलक पुढे सरसावलाय, धावफलक जम पोचलाय 45 आकड्यावरती. व्हाईट बॉल, दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. डॉट बॉल आलाय. नक्कीच फलंदाजाच्या पायाला स्पर्श होऊन चेंडू नक्कीच गेला आणि डॉट चेंडू आलाय. सुरेख कमबॅक करतोय इथे प्रतीक. मोठा फटका, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडू खेळला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक साईराज येतोय फेकी करेपर्यंत. 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेने धावफलक पुढे सरसावला, धावफलक जम पोचलाय 46 आकड्यावरती आणि चेंडू शिल्लक असतील या षटकामधील 1. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला पण ड्रॉप केला गेला आणि इथे सामना नक्कीच संपतोय आणि विजय ठरलाय तो अप्पर स्ट्रायकर सीबीडी संघ. ह्या तर पुन्हा एकदा ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आदित्य पवार. 8 चेंडू आणि 32 धावांची बहारदार खेळी ज्या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली, तो आदित्य पवार ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.